लासलगाव रस्त्यावर भरधाव कारचा थरारक पाठलाग, तिघे पोलिसांच्या ताब्यात, 14,74,000 रुपयांच्या गांजासह मुद्देमाल जप्त. शिरपूरहून सिन्नरकडे गांजाची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या LCB पथकाने चांदवड लासलगाव रस्त्यावरील निमगव्हाण शिवारातील शिंदे वस्ती परिसरात सापळा रचून धाडसी कारवाई केली. पोलिसांना पाहताच संशयितांनी स्विफ्ट डिझायर कार भरधाव वेगाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी थरारक पाठलाग करून कार अडवत तिघांना ताब्यात घेतले. या कारवाई दरम्यान कारमधून सुमारे 32 किलो गांजा जप्त करण्यात आला. जप्त गांजाची किंमत 6,40,000 रुपये तर स्विफ्ट डिझायर कारची किंमत 8 लाख रुपये असून इतर साहित्यांसह एकूण 14,74,300 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. या प्रकरणी संदीप रामनाथ सानप, अनिल केशव बोडके आणि यश संदीप मोरे राहणार सिन्नर या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड, पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोळे तसेच पोलीस हवालदार संतोष दोंदे, विश्वनाथ धाडबळे, प्रवीण गांगुर्डे, सतीश जगताप, सतीश घुटे, किशोर बोडके आणि रवींद्र गवळी यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. स्थानिक गुन्हे शाखेच्या धडाकेबाज कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करी विरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे, चांदवड. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.